रोजगार हमी योजनेबाबत शासन सकारात्मक असताना अधिकारी मात्र शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। शिवसेनेचे जत विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव हिंगमिरे यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील शेतकऱ्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला। यामुळे जत पंचायत समितीतील संगणक ऑपरेटर कर्मचाऱ्यांचं पितळ उघडं पडलंय। रोजगार हमी योजनेचा प्रचंड गाजावाजा करत नंदादीप योजना जत तालुक्यात रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत राबवण्याची घोषणा वर्षभरापूर्वी करण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात या योजनेचा चुकीच्या धोरणामुळे पुरता बोजवारा उडाल्याचं स्पष्ट होते। वाळेखिंडी येथील विहिरीसाठी लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत माध्यमांसमोर मांडली। यामुळे रोजगार हमी योजनेचा भांडाफोड झाला असून तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम शिवसेना जत विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे यांनी केलंय। यावेळी त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका केली। जत पंचायत समितीमधील संगणक ऑपरेटर याच्याविषयी थेट आरोप केले। दरम्यान जत पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेतील कर्मचाऱ्यांची चौकशीची मागणी रोजगार हमी योजनेचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना देणार असल्याचं महादेव हिंगमिरे यांनी सांगितलंय। परवाच म्हणजे कालच एक घटना घडली। वाळेखिंडीचा रोजगार सेवक शंकर कांबळे यास आटपाडी गावचा रहिवासी असलेला सूर्यकांत सरगर आता जत पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे। तो आमच्या रोजगार सेवकाला आई बहिणीवरून शिव्या देतो, गावात येऊन धमकी देतो आणि एवढा त्रास देतो भयानक। ते आमदार साहेबांचं PM मेटकरी आणि आमदार साहेबांचं नाव सांगून तो एवढा त्रास देत आहे। इथले प्रशासनामधले पण काही लोकांचे मला काल फोन आले की ह्या लोकांनी एवढं हायदोस घातला आहे की काय लोकांच्याकडनं विहिरीसाठी 25,000 10,000 म्हणजे 25,000 रुपये हे विहिरीला त्या सरकारला द्यावं लागतं। तर त्यातलं काय लोकांनी आमच्या वाळेखिंडी गावातल्या आता हे सगळे लाभार्थी आहेत, कुणाकडून 10,000 ॲडव्हान्स घेतलेला आहे, कुणाकडून 5,000 घेतलेला आहे। म्हणजे ह्या पंचायत समितीमध्ये काय चाललं आहे? आमदार साहेब तर स्वतः सांगतात की मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, मी कुणावर अन्याय होऊ देणार नाही। पण आमदार साहेब आल्यापासूनच म्हणजे मला आता वाटायला आलं की अवधूत वडरनंतर ही दुसरी घटना घडू शकण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे रोजगार सेवकाला जर त्रास होत असेल आणि एक आटपाडी गावचा जो कर्मचारी इथं आणला गेला आहे, म्हणजे तुम्ही तसं बघायला गेलं तर सगळे कर्मचारी आटपाडी भागातच आपल्या जतमध्ये कार्यरत आहेत। कॉन्ट्रॅक्टर असेल, कर्मचारी असतील, आता BDO साहेब यानं केले। म्हणजे फार दुःखाची घटना आहे। आजपर्यंत जतच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नव्हतं, तर ती आज परत घटना घडलेली आहे। म्हणजे ह्याला आई बहिणीवरनं जीव मारण्याची धमकी, तुझ्या गावात येऊन मारण्याची धमकी, पोरं घेऊन आज हा मुलगा अनुसूचित जाती जमातीमधला आहे। तर हा सुद्धा त्याच्यावर कारवाई करू शकत होता, परंतु आम्ही म्हटलं आपण पहिल्यांदा सबुरीनं जाऊ। आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी जे शिकवलंय, पहिल्यांदा आपण 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आम्ही हे लोकांसाठी काम करणारे लोक आहोत। म्हणून आज आम्ही आमच्या वाळेखिंडीतील जे लाभार्थी आहेत आणि त्याचं खातं आमच्या मंत्र्यांच्याकडेच आहे आणि ह्याचं फार दुःख होतं की रोजगार हमी मंत्री आमचे भरतशेठ गोगावले साहेब यांच्यापर्यंत हा विषय नेणार आहे की इथला प्रशासनामधला जो कर्मचारी सूर्यकांत सरगर आहे ह्याची उचल मागणी करा, त्याला कुठं तर बीड, उस्मानाबाद, लातूरला या ठिकाणी टाका आणि इथून पुढं इथं एक नवीन कर्मचारी इथं तुम्ही अपॉइंटमेंट करा। आम्ही BDOना पण आता भेटणार आहे। तर समस्त पत्रकारांना विनंती आहे की हा विषय तुम्ही सगळ्यांनी म्हणजे धरावा आणि हे असं जर व्हायला लागलं तर जतमध्ये आतंकवादी घटना घडतील, अवधूत वडरसारखा एखादा परत दुसरा प्रसंग येऊ शकतो जतवर। तर तुम्ही सगळ्यांनी जरा लक्ष द्यावं, हे माझं वैयक्तिक मत।